टॉपिकला सुरुवात करू. आजचा आपला जी प्रश्नपत्रिका आहे ती आहे 4 जानेवारी 2026 ची कंबाईन ग्रुप बीच. चला मग विषयाला सुरुवात करू आणि पहिला प्रश्न सोडवू. पहिलाच प्रश्न आयोगाने कन्फ्युजिंग टाकलेला आहे आणि मी सांगतो याचं उत्तर पण आयोगाने कन्फ्युजिंग दिलेलं आहे. बऱ्याचशा मुलांमध्ये उत्तर क्रमांक 1 आणि 3 बद्दल कन्फ्युजन आहे आणि बऱ्याचशा स्टँडर्ड रेफरन्स बुकमध्ये सुद्धा ऑप्शन पहिलं जे आहे लोकमान्य टिळक तेच दिलेलं आहे, पण आयोगाने त्याच्या उत्तर तालिकेमध्ये उत्तर दिलेलं आहे 3. काय होता प्रश्न? तर प्रश्न असा आहे की ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्यासंबंधातील लिखाणाबाबत यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. म्हणजे बऱ्याचशा रेफरन्स बुकमध्ये लोकमान्य टिळक आहे, पण यांनी दिलेला आहे शिवरामपंत परांजपे. ॲक्च्युली शिवरामपंत परांजपे जे काळकर्ते आहे, काळ वृत्तपत्राचे जे जनक मानले जातात, त्यांच्यावर सुद्धा खटला भरला होता. त्याच्यामुळे हा प्रश्न ॲक्च्युली रद्द व्हायला पाहिजे होता. चला पण डिटेलमध्ये पाहू, आपल्याला काय याच्यातून आपल्याला कॉन्सेप्टच पक्का करायचा आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा पाहू की मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्याची पार्श्वभूमी काय होती. 1908 मध्ये काय झालं? युगांतर या क्रांतिकारी संघटनेचे 2 क्रांतिकारी खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी काय केलं? किंग्सफोर्डच्या गाडीवर बॉम्ब टाकला. पण झालं काय? तर किंग्सफोर्ड त्या दिवशी गाडीमध्ये नव्हता आणि परिणामतः त्याच्याऐवजी प्रिंगल केनेडी याची बायको आणि मुलगी त्याच्यात होती आणि दोघीच्या दोघी मारल्या गेल्या. इंग्रज चौताळले आणि दोघांच्या मागं लागले. प्रफुल्ल कुमार चाकी यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्मबलिदान केले, तर खुदिराम बोस यांना मात्र 11 ऑगस्ट 1908 रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली. ही जी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्याची घटना जी होती ती 30 एप्रिल 1908 ला घडली होती. आणि आता पाहू याच्यावर तापलेलं राजकारण. या बॉम्बस्फोटानंतर लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये लेख लिहिला. त्यांनी ॲक्च्युली या हिंसेचं समर्थन केलं नाही, परंतु ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीलाच या घटनेसाठी कारणीभूत धरलं आणि केसरीमध्ये 2 जहाल लेख लिहिले. पहिला लेख 12 मे 1908 ला देशाचे दुर्दैव म्हणून आणि 9 जून 1908 ला बॉम्ब गोळ्याचं रहस्य म्हणून. त्यांचा युक्तिवाद होता की रशियन निहिलिस्ट क्रांतिकारकाप्रमाणेच भारतातील तरुणही अनियंत्रित नोकरशाहीमुळे बॉम्बकडे वळत आहे. ब्रिटिशांना ही गोष्ट काही पटली नाही, त्याच्यामुळे त्यांनी 1908 मध्ये टिळकांना अटक केला आणि त्यांच्यावर खटला भरवला. मुंबई या ठिकाणून त्यांची अटक झाली आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिनशॉ दावर यांच्या खंडपीठासमोर खटला सुरू झाला. यांचं सुरुवातीला वकीलपत्र बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना यांनी घेतलं होतं. त्यांनी टिळकांच्या जामिनासाठी अर्ज सुद्धा केला होता, परंतु तो नाकारला गेला. पुढे चालून टिळकांनी स्वतःचा बचाव स्वतःच केला आणि स्वतःचीच बाजू न्यायालयामध्ये मांडली. त्यांनी सलग 7 दिवस एकूण 21 तास प्रदीर्घ भाषण केलं, परंतु काही फरक पडला नाही. ज्युरीमध्ये टोटल 9 सदस्य होते, त्याच्यापैकी 7 युरोपियन आणि 2 भारतीय होते. 7 विरुद्ध 2 निकाल लागणार होता, तो लागला आणि टिळकांना शिक्षा झाली. टिळकांना 6 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि 1000 रुपये दंड ठोठावण्यात आला. नंतर त्यांची रवानगी म्यानमारमधील मंडालेच्या तुरुंगात करण्यात आली. त्याच ठिकाणी त्यांनी गीता रहस्य नावाचा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. सोबतच द आर्क्टिक होम इन वेदास या ग्रंथाचे काम सुद्धा पूर्ण केले. शिवरामपंत परांजपे काळकर्ते यांनी सुद्धा त्यांच्या वर्तमानपत्रामधून या घटनेचं समर्थन केलं किंवा त्याला इंग्रजांना जबाबदार धरले होते. परिणाम टिळकांप्रमाणेच यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचा खटला भरवण्यात आला आणि त्यांना 19 महिने सश्रम कारावासाची शिक्षा देण्यात आली. त्याच्यामुळे हा प्रश्न कम्प्लिटली कन्फ्युजिंग आहे, पण उत्तर फायनल याच्यामध्ये आयोगाने पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे. आश्चर्यकारक मलासाठी पण ती गोष्ट. त्याच्यानंतर अच्युतराव कोल्हटकर यांनी संदेश या वृत्तपत्रातून टिळकांच्या विचारसरणीचा प्रचार केला. कोल्हटकरांचा आखाडा हा त्यांचा सदर प्रचंड गाजलेला आहे. प्रयत्न माझा एवढाच आहे की तुमचा कॉन्सेप्ट पक्का करायचा आहे. अजून एक सांगतो मित्रांनो, हे रेकॉर्डेड लेक्चर आहे, हे कंटिन्यू चालू राहील, रिपीट होत राहील. अर्धा घंट्याचंच लेक्चर आहे, पण मला त्या मुलांपर्यंत पोहोचायचं आहे की ज्यांना नोकरी करून शिक्षण घ्यावं लागतं किंवा परीक्षेचा अभ्यास करावा लागतो, ज्यांना ठराविक काळामध्येच एक ठराविक वेळच भेटतो ज्या वेळेस ते अभ्यास करू शकतात. मग त्यांच्यासाठी माझं हे लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर लाईव्ह म्हणून कंटिन्यू चालू राहील. मित्रांनो, ग्रुप सी घ्या, ग्रुप बी घ्या, राज्यसेवा घ्या, कुठली एक्झाम घ्या, विज्ञानाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. विज्ञान जर बायपास केलं तर तुम्हाला परीक्षा पास होणं अवघड होऊन बसतंय आणि त्याच्यामुळे आजकाल जे विज्ञान आहे ते स्टेट बोर्ड कडून एनसीईआरटी कडे झुकत चाललेलं आहे. सामान्य मुलांना एनसीईआरटी विज्ञान समजणं अवघड आहे आणि प्रामाणिक प्रयत्न म्हणून मी सगळे एनसीईआरटी आणतोय मराठीमध्ये. आपल्याला काहीच करायचं नाही, आपल्याला 0 to Hero बॅच जॉईन करायची आहे. 3 महिन्याची बॅच आहे, फक्त फी 299 आहे. आता ही बॅच चालती कशी ते डिटेलमध्ये पाहू.
बरं, ही मेंटॉरशिप बॅच चालती कशी? एक साथ सगळे व्हिडिओ लेक्चर याच्यावर अपलोड केले जात नाही, तर ही एक प्रकारची विज्ञानाची शिकवणी आहे. त्याच्यामध्ये काय होतं, तर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ लेक्चर रिलीज केलं जातं. ते तुम्ही पाहायचं 30 ते 35 मिनिटामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यावरच्या ज्या शॉर्ट नोट्स आहे किंवा नोट्स आहे पीडीएफ फॉर्मॅटमधल्या, त्या तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. आणि इथंच नाही संपत. ॲपला व्हिडिओ लेक्चर टाकून माझी रिस्पॉन्सिबिलिटी संपत नाही, कारण मला माहिती आहे मुलं किती ते पाहतात आणि त्याच्यामुळे माझी रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडून ती करून घ्यायची आहे. म्हणून रोज रात्री 9:45 वाजल्यापासून 10:30 पर्यंत या विज्ञानाचा जो विषय, आजचा जो टॉपिक आहे, तो परत एकदा माझ्याकडून शिकवला जातो. क्लास झाल्यावर माझी मेंटरशिप बॅच संपते का? नाही. जो टॉपिक तुम्ही आज वाचलाय, जो टॉपिक मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेला आहे, ज्या टॉपिकच्या तुम्ही नोट्स वाचलेल्या आहे, त्याची त्याच टॉपिकवर 25 प्रश्नांची पीवायक्यू 20 ते 25 प्रश्नांची एक टेस्ट सीरीज असते. ती रिलीज केली जाते. ती कंप्लीटली मागच्या पीवायक्यूला धरून किंवा संभाव्य असे प्रश्न असतात जे पेपरला विचारले जाऊ शकतात. अशी टेस्ट सीरीज लगेच इमिडिएटली रिलीज केली जाते. ती टेस्ट सीरीज तुम्हाला सोडवायची असती. बरं, टेस्ट झाल्यावर संपलं का? बिलकुल नाही. तर मुलांसाठी सेपरेट असा मावळा ग्रुप आणि मुलींसाठी सेपरेट असा जिजाऊ ग्रुप तयार केलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही तुमचा एखादा जोडीदार शोधायचा आणि जे आपण शिकलेलो आहे त्याचं ग्रुप डिस्कशन करायचं. मित्रांनो, एक सांगतो, 6-7 घंटे वाचून आणि अर्धा घंटे ग्रुप डिस्कशन करणं सारखंच वेटेज आहे. ग्रुप डिस्कशनमुळे आपल्याला कळते की आपल्याला किती समजलेलं आहे. बरं, विज्ञान झाल्यावर माझी मेंटरशिप बॅच संपली का? बिलकुल नाही. तर सोपे सब्जेक्ट जसे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र याच्यामध्ये अभ्यास कसा करायचा, टॉपिक वाईज रोज लेक्चर होतात टेलिग्राम चॅनलवर आणि सोबतच त्याच टॉपिक वाईज रोजच्या रोज टेस्ट सुद्धा रिलीज होत असतात. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे माझ्याकडून असणारे कॉम्प्लिमेंटरी सब्जेक्ट आहे. प्रयत्न फक्त एवढाच आहे की तुम्हाला सोप्या सब्जेक्टमध्ये स्ट्रॅटेजी युक्त अभ्यास करता आला पाहिजे, सायकल चालवता आली पाहिजे. आणि या संपूर्ण कोर्सची फीस आहे फक्त 299. संपूर्ण कोर्स आहे 3 महिन्याचा, म्हणजे ₹100 प्रति महिना. मग वाट कशाला पाहताय? लगेच जॉईन करा. मग ही झिरो टू हिरो बॅच जॉईन करण्यासाठी सरळ सरळ मला 9657003561 वर फोन करायचा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करायचा. आणि ऍपची जी लिंक आहे ती मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. प्लस माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता वाट पाहू नका. तुमची तयारी आहे मन लावून अभ्यास करायची आणि माझी तयारी आहे मन लावून शिकवायची. चला तर मग भेटू आपल्या झिरो टू हिरो मेंटरशिप बॅच मध्ये. चला, महायोगाचा सगळ्यात आवडता टॉपिक इतिहासात जर म्हणलं तर तो आहे ब्राह्मणेतर चळवळीच्या काळामध्ये जन्माला आलेले वेगवेगळे समाज. आणि ते साधारणतः 3 ते 4 समाज आहे ज्याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो. त्यातला हा पहिला समाज. चला, जमतोय का पहा बरं 20 सेकंदात. चला, पहिल्यांदा प्रश्न वाचून घेऊ. प्रश्न आहे की प्रार्थना समाजाच्या वतीनं खालीलपैकी कोणती सामाजिक कामं केली गेली? पहिला पर्याय आहे नामजोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. दुसरा ऑप्शन आहे देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी या संस्थेची स्थापना केली. आणि तिसरा आहे या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथ आश्रम काढले गेले. हे चूक आहे, ऍक्च्युली नाशिकला नाही काढले गेलेले, त्याच्यामुळे पर्याय सी चुकीचं आहे. हा पण आपण डिटेलमध्ये पाहणार आहे. चला, आणि चौथा पर्याय आहे की अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली होती. पर्याय नंबर 3 हा बरोबर आहे. याच्यामध्ये फक्त आणि फक्त सी जो आहे ऑप्शन ते चुकीचं आहे. कसं ते डिटेलमध्ये पाहू. मित्रांनो, हा समाज आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे मी इथं तुमचे 2 ते 3 मिनिटं घेणार, पण तुमचा कॉन्सेप्ट असा पक्का करणार, कारण की मागच्या 3 वर्षापासून आयोग या ठिकाणी प्रश्न विचारतोय आणि परत सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. चला, मग सगळ्यात पहिल्यांदा पाहू प्रार्थना समाज आणि त्याची पार्श्वभूमी. याची जी स्थापना होती ती 31 मार्च 1867 ला झाली. मुंबई या ठिकाणी या समाजाची स्थापना झाली होती. या समाजाचे संस्थापक जे होते ते होते डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर आणि हेच या समाजाचे पहिले अध्यक्ष सुद्धा होते. ऍक्च्युली यांनी हा समाज टाकण्याची जी प्रेरणा होती ती घेतली होती केशवचंद्र सेन यांच्या 1864च्या महाराष्ट्र दौऱ्यातील व्याख्यानांमधून. याची मूळ पार्श्वभूमी अशी आहे की 1860 साली जी परमहंस सभा बंद पडली होती त्याच्याच अवशेषामधून आणि त्याच सदस्यांकडून उभा करण्यात आलेला हा समाज म्हणजे प्रार्थना समाज. या समाजाचे इतर महत्वाचे नेते आणि सदस्य जर सांगायचं झालं तर पहिले महत्वाचे सदस्य होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. 1870 मध्ये त्यांनी या समाजाला जॉईन केलं होतं. त्याच्यानंतर डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे सुद्धा प्रमुख विचारवंत आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक या समाजाचे सदस्य होते. इतर सदस्यांमध्ये जर सांगायचं झालं तर दादोबा पांडुरंग तरखडकर, वामन आबाजी मोडक, बाळ मंगेश वागळे, नारायण गणेश चंदावरकर, वासुदेव बाबाजी नवरंगे आणि मामा परमानंद. मित्रांनो, सदस्यांवर सुद्धा नेहमी प्रश्न आलेला आहे. तुम्ही काहीच करू नका, फक्त कानात हेडफोन टाका आणि 2 वेळेस हे लेक्चर पहा. मी सांगतो तुम्हाला इतर काही वाचायची गरज पडणार नाही. त्याच्यानंतर मुखपत्र जर म्हणलं तर ह्या समाजाचं मुखपत्र होतं सुबोध पत्रिका, ज्याची स्थापना 4 मे 1873 रोजी झाली होती. आणि याच्यातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की या समाजाचा प्रसार दक्षिणेमध्ये सुद्धा झाला होता आणि तो दक्षिणेत प्रसार करण्याचं काम कुंदुकिरी वीरेशलिंगम पंतलू यांनी केलं होतं.
या समाजाच्या तत्वज्ञानावर सुद्धा आयोग नेहमी प्रश्न विचारत राहतो. प्रार्थना समाज अतिशय महत्वाचा समाज. काय आहे तत्वज्ञान? या समाजाची पहिली शिकवण होती एकेश्वरवाद. परमेश्वर एकच आहे आणि तो गुणातीत आहे आणि निराकार आहे. दुसरं, यांनी मूर्ती पूजेला विरोध केली होता. आणि सगळ्यात महत्वाचं की ह्या समाजाचं वैशिष्ट्य असं होतं की ह्या समाजाने ख्रिश्चन आणि ब्राह्मो समाजाची नक्कल बिलकुल केली नाही. यांनी मराठी भक्ती परंपरेचा आधार घेतला. त्याच्यामुळे त्यांनी संत तुकाराम, संत नामदेव आणि भागवत धर्माच्या विचारांवर आधारित प्रार्थना पद्धती स्वीकारली होती. वेदांचे अपौरुषत्व अमान्य केले, म्हणजे त्यांना हे मान्यच नव्हते की वेद जे आहे ते ईश्वरांनी तयार केलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी महत्वाचा संदेश हा सांगितला की जर का तुम्हाला देवाची प्रार्थना करायची आहे तर त्याच्यासाठी कुठल्याही पुरोहिताची म्हणजे मध्यस्थाची गरज नाही. बरं, हा समाज फक्त इथंच थांबला का? नाही, तर त्यांनी सामाजिक कार्यामध्ये सुद्धा पुढाकार घेतला होता. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी रात्रशाळांची सुरुवात केली. भारतातली पहिली रात्रशाळा जी कामगारांसाठी होती ती 1873 मध्ये मुंबईमध्ये याच समाजाने सुरू केली. अनाथालय, आता आपण पाहिलं होतं ना ऑप्शन का चुकीचं होतं. अनाथालय नाशिकमध्ये सांगितलं होतं, पण ऍक्च्युली अनाथालय जे होते ते पंढरपूर येथे बालहत्या प्रतिबंधक गृह आणि अनाथालयाची स्थापना केली होती. स्त्री शिक्षण आणि सुधारणा याबाबत सुद्धा त्यांनी पुढाकार घेतलेला होता. डिप्रेस क्लास मिशन या समाजाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते होते. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1906 मध्ये अस्पृश्यता निवारणासाठी डिप्रेस क्लास मिशन या संस्थेची स्थापना केली होती. सोशल सर्व्हिस लीग हा सुद्धा मैलाचा दगड या समाजामधला. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या प्रेरणेने नाम जोशी यांनी कामगारांच्या कल्याणासाठी ही संस्था उभारली होती. मित्रांनो, संस्था तर विचारतात पण कामगार चळवळ ज्या महाराष्ट्रामध्ये उदयास आल्या होत्या त्या संबंधीच्या संस्था आहेत त्याच्यावर सुद्धा आयोग दरवर्षी प्रश्न विचारतोय. फक्त पॅटर्न लक्षात घ्या, जास्त काही करायची गरज पडणार नाही. बरं, झालं का आपलं दुसऱ्या पर्यायाचं विश्लेषण? नाही झालं. मी थांबणार नाही. का? कारण की आपल्याला आता धाग्याला धागा धरायचा आणि पूर्ण डिटेलमध्ये कॉन्सेप्ट पक्का करायचा आहे. काय सांगतो कॉन्सेप्ट? तर या समाजाशी निगडीत असलेलं एक महत्वाचं नाव होतं नारायण मल्हार जोशी म्हणजेच नाम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग म्हणजे सामाजिक सेवा संघाची स्थापना मुंबई येथे 1911 मध्ये केली होती. त्याच्यानंतर उद्देश आणि कार्य या संस्थेचं असं होतं की कामगारांच्या आणि मजुरांच्या राहणीमानात सुधारणा करणे, रात्रीच्या शाळा चालवणे, मोफत ग्रंथालय, दवाखाने आणि बाल संगोपन केंद्र सुद्धा या संस्थेने सुरू केले होते. कोणत्या? सोशल सर्व्हिस लीग. मित्रांनो, अजून एक महत्वाचा सांगतो आयोगाच्या दृष्टीने, कामगार चळवळीचा इतिहास सुद्धा आयोग नेहमी विचारतो. त्याच्याशी संबंधित संस्थेवर सुद्धा आयोग नेहमी प्रश्न विचारतो. त्याच्यामुळे हे जे नाव आहे ना, नाम जोशी, हे लक्षात ठेवा. 3 वर्षात 3 वेळेस प्रश्न आलेले याच्यावर. चला, हा, इतर सदस्य जर म्हणलं तर इतर सदस्य होते लाल शंकर उमियाशंकर यांनीच पंढरपूरला अनाथ बालक आश्रमाची स्थापना केली होती 1875 मध्ये. प्रार्थना समाजाचे दुसरे निष्ठावंत कार्यकर्ते जर म्हणले तर ते होते नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणजे भारत सेवक समाज या संस्थेची 1905 मध्ये मुंबई या ठिकाणी स्थापना केली होती. उद्देश काय होता? तर देशसेवेसाठी त्यागी आणि निष्ठावान कार्यकर्ते तयार करणे, दुष्काळ आणि इतर आपत्तीच्या वेळेत त्यांची मदत घेणे हा या समाजाचा किंवा संस्थेचा उद्देश होता. प्रार्थना समाजाच्या तिसऱ्या मोठ्या खंद्या कार्यकर्त्याचं नाव जर घ्यायचं झालं तर ते आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशन म्हणजेच निराश्रित सहाय्यकारी मंडळी या संस्थेची स्थापना केली होती. उद्देश काय होता? तर अस्पृश्य समाजाचा विकास करायचा. उद्देश काय होता? तर अस्पृश्य मानल्या गेलेल्या बांधवांना शिक्षण द्यायचं, त्यांच्यासाठी उद्योगधंदे सुरू करायचे आणि त्यांच्या सामाजिक अडचणी दूर करायच्या. या समाजाची स्थापना म्हणजे डिप्रेस क्लास मिशनची स्थापना 18 ऑक्टोबर 1906 ला मुंबई या ठिकाणी झाली होती. आणि या समाजाचे किंवा या डिप्रेस क्लास मिशनचे पहिले अध्यक्ष जे होते ते होते सर नारायण चंदावरकर. आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे. वेळ घेतला पण कॉन्सेप्ट पक्काच केला. मित्रांनो, ग्रुप सी घ्या, ग्रुप बी घ्या, राज्यसेवा घ्या, कुठली एक्झाम घ्या, विज्ञानाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. विज्ञान जर बायपास केलं तर तुम्हाला परीक्षा पास होणं अवघड होऊन बसतंय. आणि त्याच्यामुळे आजकाल जे विज्ञान आहे ते स्टेट बोर्ड कडून एनसीईआरटी कडे झुकत चाललेलं आहे. सामान्य मुलांना एनसीईआरटी विज्ञान समजणं अवघड आहे आणि प्रामाणिक प्रयत्न म्हणून मी सगळे एनसीईआरटी आणतोय मराठीमध्ये. आपल्याला काहीच करायचे नाही. आपल्याला 0 to Hero बॅच जॉईन करायची आहे. 3 महिन्याची बॅच आहे. फक्त फी 299 आहे. आता ही बॅच चालती कशी ते डिटेलमध्ये पाहू.
बरं, ही मेंटॉरशिप बॅच चालती कशी? एक साथ सगळे व्हिडिओ लेक्चर याच्यावर अपलोड केले जात नाही, तर ही एक प्रकारची विज्ञानाची शिकवणी आहे. त्याच्यामध्ये काय होतं, तर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ लेक्चर रिलीज केलं जातं. ते तुम्ही पाहायचं 30 ते 35 मिनिटामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यावरच्या ज्या शॉर्ट नोट्स आहे किंवा नोट्स आहे पीडीएफ फॉर्मॅटमधल्या, त्या तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. आणि इथंच नाही संपत. ॲपला व्हिडिओ लेक्चर टाकून माझी रिस्पॉन्सिबिलिटी संपत नाही, कारण मला माहिती आहे मुलं किती ते पाहतात आणि त्याच्यामुळे माझी रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडून ती करून घ्यायची आहे. म्हणून रोज रात्री 9:45 वाजल्यापासून 10:30 पर्यंत या विज्ञानाचा जो विषय, आजचा जो टॉपिक आहे, तो परत एकदा माझ्याकडून शिकवला जातो. क्लास झाल्यावर माझी मेंटरशिप बॅच संपते का? नाही. जो टॉपिक तुम्ही आज वाचलाय, जो टॉपिक मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेला आहे, ज्या टॉपिकच्या तुम्ही नोट्स वाचलेल्या आहे, त्याची त्याच टॉपिकवर 25 प्रश्नांची पीवायक्यू 20 ते 25 प्रश्नांची एक टेस्ट सीरीज असते. ती रिलीज केली जाते. ती कंप्लीटली मागच्या पीवायक्यूला धरून किंवा संभाव्य असे प्रश्न असतात जे पेपरला विचारले जाऊ शकतात. अशी टेस्ट सीरीज लगेच इमिडिएटली रिलीज केली जाते. ती टेस्ट सीरीज तुम्हाला सोडवायची असती. बरं, टेस्ट झाल्यावर संपलं का? बिलकुल नाही. तर मुलांसाठी सेपरेट असा मावळा ग्रुप आणि मुलींसाठी सेपरेट असा जिजाऊ ग्रुप तयार केलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही तुमचा एखादा जोडीदार शोधायचा आणि जे आपण शिकलेलो आहे त्याचं ग्रुप डिस्कशन करायचं. मित्रांनो, एक सांगतो, 6-7 घंटे वाचून आणि अर्धा घंटे ग्रुप डिस्कशन करणं सारखंच वेटेज आहे. ग्रुप डिस्कशनमुळे आपल्याला कळते की आपल्याला किती समजलेलं आहे. बरं, विज्ञान झाल्यावर माझी मेंटरशिप बॅच संपली का? बिलकुल नाही. तर सोपे सब्जेक्ट जसे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र याच्यामध्ये अभ्यास कसा करायचा, टॉपिक वाईज रोज लेक्चर होतात टेलिग्राम चॅनलवर आणि सोबतच त्याच टॉपिक वाईज रोजच्या रोज टेस्ट सुद्धा रिलीज होत असतात. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे माझ्याकडून असणारे कॉम्प्लिमेंटरी सब्जेक्ट आहे. प्रयत्न फक्त एवढाच आहे की तुम्हाला सोप्या सब्जेक्टमध्ये स्ट्रॅटेजी युक्त अभ्यास करता आला पाहिजे, सायकल चालवता आली पाहिजे. आणि या संपूर्ण कोर्सची फीस आहे फक्त 299. संपूर्ण कोर्स आहे 3 महिन्याचा, म्हणजे ₹100 प्रति महिना. मग वाट कशाला पाहताय? लगेच जॉईन करा. मग ही झिरो टू हिरो बॅच जॉईन करण्यासाठी सरळ सरळ मला 9657003561 वर फोन करायचा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करायचा. आणि ऍपची जी लिंक आहे ती मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. प्लस माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता वाट पाहू नका. तुमची तयारी आहे मन लावून अभ्यास करायची आणि माझी तयारी आहे मन लावून शिकवायची. चला तर मग भेटू आपल्या झिरो टू हिरो मेंटरशिप बॅच मध्ये. पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? मित्रांनो, इतिहास थोडा व्हास्ट आहे, मान्य करतो. पण कसं आहे की आपण जर का पीवायक्यूचं डिटेलमध्ये अनालिसिस केलं तर आपल्याला मोजके असे टॉपिक भेटतात की जिथं आयोग नेहमी प्रश्न विचारतो. आयोगाला डॉक्टर नाही पाहिजे, नाहीतर तिने ऍड काढतानाच म्हणलं असतं तो की बाबा मला इतिहासामध्ये पीएचडी असलेलाच व्यक्ती पाहिजे, जॉबसाठी नाही. आयोगाला वर्सटाईल नॉलेज पाहिजे, जनरल तुम्हाला इतिहासाची सुद्धा माहिती पाहिजे. अशाच पद्धतीने पेपर सेट केले जातात. आता तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा सांगतो की इतिहासामध्ये जर का तुमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा ठरत असेल तर तो आहे ब्राह्मणेतर चळवळी. ब्राह्मणेतर चळवळी दरम्यान जे काही समाज सुधारक उदयाला आले होते, त्यांचे जे काही कार्य होते त्याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो. चला, हा त्यातलाच प्रश्न आहे. प्रश्न काय आहे तर, छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? या ठिकाणी 4 पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय आहे किंवा पहिला ऑप्शन आहे, सक्तीचा आणि मोफत शिक्षणाचा कायदा केला, एकदम बरोबर. विविध कला आणि कलाकारांना आश्रय दिला, हे सुद्धा बरोबर. विधवा पुनर्विवाहाचा कायदा पारित केला, हे सुद्धा बरोबर. आणि कोल्हापुरामध्ये व्यापारासाठी शाहूपुरी या व्यापार पेठेची स्थापना केली, हे सगळेच्या सगळे पर्याय बरोबर आहे. कसं ते डिटेलमध्ये कॉन्सेप्ट पक्का करू. मी सांगू का तुम्हाला, इतिहास पाठ करायचा नसतो, इतिहास वाचायचा आणि त्याच्यावर अभिमान करायचा असतो. आता जो आपण पाहणार आहे ते आहे राजश्री शाहू महाराज, माणसातला राजा आणि राजातला माणूस अशी ज्याची ओळख, ते म्हणजे राजश्री शाहू महाराज. यांची डिटेलमध्ये माहिती घेणार का? आणि आयोग याच्यावर नेहमी प्रश्न विचारतो. तर काय आहे यांची वैयक्तिक माहिती? सगळ्यात पहिल्यांदा यांचा जन्म झाला 26 जून 1874 मध्ये कागलच्या घाटगे घराण्यामध्ये. त्याच्यामुळेच 26 जून हा दिवस महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक पॉइंट महत्वाचा आहे, प्रत्येक पॉइंटवर प्रश्न विचारलेला आयोगाने. त्याच्यानंतर यांचं मूळ नाव जे होतं ते होतं यशवंतराव जयसिंगराव घाटगे. यांचं दत्तक विधान जे झालं होते ते 17 मार्च 1884 रोजी कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतलं आणि त्यांचं नाव ठेवलं शाहू. 2 एप्रिल 1894 रोजी त्यांनी कोल्हापूर राज्याचा कारभार प्रत्यक्षपणे हाती घेतला. नंतर 1919 मध्ये कानपूर येथे झालेल्या कुर्मी क्षत्रिय सभेमध्ये त्यांना राजश्री म्हणजे राजांचा ऋषी ही पदवी बहाल करण्यात आली. पहा बरं कसा कॉन्सेप्ट पक्का होतोय. मी सांगू का मित्रांनो, इतिहास वाचल्यावर आपल्याला वाटते की आपल्या देव्हाऱ्यामध्ये 3 ते 4 जणांचे नक्की फोटो पाहिजे. पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा, दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तिसरा सावित्रीबाई फुलेंचा आणि चौथा राजश्री शाहू महाराजांचा. अहो, यांचं कार्यच एवढं अफाट आहे. चला मग यांच्या कार्याबद्दलची माहिती घेऊ, कारण आयोग नेहमी इथं प्रश्न विचारतो. सगळ्यात पहिल्यांदा यांची ऐतिहासिक आरक्षणाची घोषणा 26 जुलै 1902 ला कोल्हापूर संस्थानामधल्या प्रशासकीय नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीय
आणि बहुजन समाजासाठी 50% आरक्षणाची घोषणा करण्यात आली. ओबीसी आरक्षणाचे जनक म्हणलं तर आपण राजे शाहू महाराजांना म्हणू शकतो. भारतात आरक्षणाची अधिकृत सुरुवात करणारा हा पहिलाच निर्णय होता. त्याच्यानंतर याच राजाच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा काही घटना घडल्या होत्या की ज्या खरंच निंदनीय होत्या. जे होतं वेदोक्त प्रकरण 1899चं. कार्तिक पूर्व संध्येला पंचगंगा नदीवर स्नान करताना राजाच्याच पुरोहिताने शाहू महाराजांना शूद्र मानून वेदोक्त मंत्र म्हणण्यास नकार दिला आणि तिथूनच या वेदोक्त प्रकरणाची निर्मिती झाली. या प्रकरणातूनच शाहू महाराजांनी धार्मिक मक्तेदारीला आव्हान दिले आणि कोल्हापुरात क्षत्रिय जगद्गुरू हे नवीन पद निर्माण करून त्यावर मराठा समाजाच्या व्यक्तीची नियुक्ती केली. या पीठाचे पहिले जगद्गुरू म्हणून सदाशिवराव लक्ष्मणराव बेनाडीकर म्हणजे सदाशिवराव भाऊ यांची नियुक्त करण्यात आली. बहुजन समाजाला सुद्धा धार्मिक अधिकार यांनी मिळवून दिला. अस्पृश्यता निवारणाबाबत जर म्हणायचं झालं तर या महाराजांचं कार्य थोर आहे. अस्पृश्यांना समान हक्क देण्यासाठी त्यांनी विहिरी, पाणवठे, शाळा, दवाखाने खुले केले. अस्पृश्य विद्यार्थ्यांना प्रशासनात नोकऱ्या देण्यास सुरुवात केली. यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे कायदे जे यांनी निर्णय घेतले होते ते होतं, पहिला कायदा होता आंतरजातीय विवाह कायदा 1920चा. त्याच्यानंतर दुसरा देवदासी आणि जोगता प्रथाबंदी कायदा 1919चा आणि घटस्फोटाचा कायदा 1920चा. शाहू महाराजांचं कार्य जर लिहायला बसलं ना तर पानं सुद्धा कमी पडतील. मूकनायक वृत्तपत्र 1920 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या मूकनायक या वृत्तपत्राला शाहू महाराजांनी 2,500 रुपयांची भरीव आर्थिक मदत केली होती. माणगाव परिषद जी 1920 मध्ये झाली होती, कोल्हापूर जवळील माणगाव येथील अस्पृश्यांच्या परिषदेत शाहू महाराजांनी तुम्हाला तुमचा खरा नेता बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने मिळालेला आहे अशी ऐतिहासिक घोषणा केली होती. शास्त्र जगद्गुरुपीठ मराठा आणि बहुजन समाजात पुरोहित तयार करण्यासाठी त्यांनी शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना केली आणि एका समाजाची मक्तेदारी त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला. जिथं थोथांड होतं, धार्मिक थोथांड निर्माण केलं जायचं, त्या पद्धतीलाच त्यांनी चॅलेंज केलं होतं. 1918 मध्ये महार वतन आणि बलुतेदारी पद्धत त्यांनी रद्द केली. अस्पृश्यांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी महाराजांनी वतन पद्धती कायद्याने रद्द केली. राधानगरी धरण त्यांनी शेतीला आणि कोल्हापूर शहराला पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधलं. छत्रपती शाहू महाराजांनी शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विविंग मिलची स्थापना करून हजारो कामगारांना रोजगार मिळवून दिला. शाहूपुरी व्यापारपेठ 1895 गूळ आणि शेतीमालाच्या व्यापाराला चालना देण्यासाठी ही भव्य पेठ सुद्धा महाराजांनी स्थापन केली. पहा बरं, आत्ता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झाला. मी फक्त मुद्देसूदच घेतलेला आहे जिथं आयोग नेहमी प्रश्न विचारतो. मी म्हणलं ना आपला पॅटर्नच वेगळा आहे. चला पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न. मित्रांनो, मी म्हणलं ना तुम्हाला आयोगाचा फक्त पॅटर्न लक्षात घ्यायचा आहे. एक तर तो ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित असणाऱ्या समाजावर विचारतो, त्यांच्या समाज सुधारकांबद्दल प्रश्न विचारतो आणि महत्वाचं म्हणजे कामगार चळवळी, ज्या महाराष्ट्रातल्या महत्वाच्या कामगार चळवळी होत्या त्यांच्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारतो आणि त्याच्यासाठीचा हा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे तर खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवले नाही? आणि पर्याय नंबर आहे 4 म्हणजेच BT रणदिवे यांनी या संस्थेचं कधीही अध्यक्षपद भूषवलं नाही. कसं ते डिटेलमध्ये पाहू. 2 ते 3 मिनिटं घेणार कारण आयोग इथं प्रश्न नेहमी विचारणार. आयटक म्हणजे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, भारतातली पहिली आणि अत्यंत महत्वाची मध्यवर्ती कामगार संघटना. याची स्थापना 31 ऑक्टोबर 1920 ला मुंबई या ठिकाणी झाली. 1919 मध्ये कारण काय होतं ते 1919 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेची म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली आणि या संघटनेमध्ये भारतीयांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक मध्यवर्ती संघटनेची आवश्यकता होती आणि यातूनच या संघटनेची निर्मिती झाली. या संघटनेचे पहिले अध्यक्ष जे होते ते होते लाला लजपत राय. त्यांनी 1920 मध्ये या पहिल्या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. या संस्थेचे पहिले सरचिटणीस होते दिवान चमनलाल, उपाध्यक्ष होते जोसेफ बॅप्टिस्टा आणि इतर प्रमुख संस्थापक जर म्हणलं तर नाम जोशी म्हणजेच नारायण मल्हार जोशी. चला मग आयटकचे प्रमुख अध्यक्ष पाहू. पहिले हे लाला लजपत राय, मुंबई अधिवेशनाचे अध्यक्ष.
जोसेफ बॅप्टिस्टा दुसऱ्या अधिवेशनाचे म्हणजेच झारी अधिवेशनाचे अध्यक्ष. चित्तरंजन दास तिसऱ्या अधिवेशनाचे म्हणजे लाहोर आणि चौथ्या अधिवेशनाचे सुद्धा ते अध्यक्ष होते. त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू 10व्या अधिवेशनाचे अध्यक्ष. सुभाषचंद्र बोस 11व्या अधिवेशनाचे म्हणजेच कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष. आणि इतर अध्यक्षांमध्ये जर म्हणलं तर व्ही व्ही गिरी आणि सरोजिनी नायडू यांचा समावेश होतो. पर्यायामध्ये जे ऑप्शन दिलं होतं बी टी रणदिवे हे आयटकचे राष्ट्रीय अध्यक्ष कधीच नव्हते. हा मात्र त्यांनी पुढे चालून C2 या संस्थेचे अध्यक्ष बनले होते. तुम्ही म्हणता सर किती वेळ घेता हो एका प्रश्नाचं एक्सप्लेनेशन करायला? मित्रांनो, आपण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन करतो कारण ही आयटक संघटना खूप महत्त्वाची आहे. आयोग प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर हिच्याशी संबंधित प्रश्न विचारतो. चला मग आता आपल्याला पाहायचं या आयटकमध्ये ऐतिहासिक फूट सुद्धा पडली होती. कधी पडली होती? पहिली फूट पडली ती 1929ला नागपूर अधिवेशनात, जिचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. साहजिकच मवाळ आणि जहाळ यांच्यामध्ये ही फूट निर्माण झाली होती. परिणाम असा झाला की नारायण मल्हार जोशी आणि व्ही व्ही गिरे हे मवाळ नेते आयटकमधून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःची इंडियन ट्रेड युनियन फेडरेशन म्हणजे आयटूफ ही नवीन संघटना स्थापन केली. दुसरी फूट 1931 मध्ये कलकत्ता अधिवेशनामध्ये, जिचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस होते, त्यांच्या काळात पडली. कारण होतं अति जहाल कम्युनिस्ट विचारसरणीचे नेते या आयटकमधून बाहेर पडले होते आणि त्यांनी स्वतःची एक नवीन संस्था देशामध्ये स्थापन केली. तिचं नाव होतं रेड ट्रेड युनियन काँग्रेस. पण 1935 मध्ये ही रेड ट्रेड युनियन काँग्रेस पुन्हा एकदा आयटकमध्ये विलीन झाली. कामगार चळवळीचा विषय निघाला आणि कामगार चळवळीच्या जनकाला विसरून कसं चालन? आयोग सुद्धा विसरत नाही. आयोग या जनकावर नेहमी प्रश्न विचारतो. या जनकाचं नाव आहे नारायण मेघाजी लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतातल्या कामगार चळवळीचं जनक मानलं जातं. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे खंदे कार्यकर्ते होते. यांनी भारतातली पहिली कामगार संघटना 1890 मध्ये मुंबई येथे स्थापन केली, जिचं नाव होतं बॉम्बे मिल हँड असोसिएशन. दीनबंधू वृत्तपत्राचं संपादकत्व सुद्धा लोखंडे साहेबांनी काही काळ सांभाळलेलं होतं आणि या पत्राचा वापर त्यांनी गिरणी कामगारांचे शोषण जगासमोर आणण्यासाठी केलं होतं. यांच्या मागण्या जबरदस्त होत्या आणि या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी त्यांनी 24 एप्रिल 1890 रोजी मुंबईच्या रेसकोर्स मैदानावर विराट अशी कामगारांची सभा घेतली होती आणि परिणामतः ब्रिटिश सरकारला सुद्धा झुकावं लागलं आणि कामगारांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. महत्वाच्या म्हणजे काय, आज जी आपल्याला दर रविवारी हक्काची जी सुट्टी भेटती ना, ती नारायण मेघाजी लोखंडे यांच्यामुळे भेटतीये. 10 जून 1890 पासून सुट्टीचा कायदा लागू झाला. रोज अर्ध्या तासाच्या जेवणाच्या सुट्टीसाठी सुद्धा हाच माणूस कारणीभूत आहे. दर महिन्याला 15 तारखेच्या आत पगार झालाच पाहिजे, हा नियम सुद्धा ह्याच माणसामुळे लागू करण्यात आला. कामाचे तास निश्चित करा आणि अपघात जर झाला तर पगारी रजा द्या. इतके क्रांतिकारी निर्णय ब्रिटिश सरकारला ह्या माणसामुळे, ह्याच व्यक्तीमुळे घ्यावं लागले. मग विचार करा, आयोग का विसरणार या माणसाला आणि आपण का विसरायचं? नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादूर ही पदवी ब्रिटिश सरकारने 1895 मध्ये दिली होती. 1896 मधील मुंबईच्या प्लेगच्या साथीत त्यांनी केलेल्या रुग्णसेवेसाठी सुद्धा त्यांना जस्टिस ऑफ पीस हा सन्मान मिळालेला होता. चला मित्रांनो, ग्रुप सी घ्या, ग्रुप बी घ्या, राज्यसेवा घ्या, कुठली एक्झाम घ्या, विज्ञानाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. विज्ञान जर बायपास केलं तर तुम्हाला परीक्षा पास होणं अवघड होऊन बसतंय आणि त्याच्यामुळे आजकाल जे विज्ञान आहे ते स्टेट बोर्ड कडून एनसीईआरटी कडे झुकत चाललेलं आहे. सामान्य मुलांना एनसीईआरटी विज्ञान समजणं अवघड आहे आणि प्रामाणिक प्रयत्न म्हणून मी सगळे एनसीईआरटी आणतोय मराठीमध्ये. आपल्याला काहीच करायचे नाही, आपल्याला 0 to 0 बॅच जॉईन करायची आहे. 3 महिन्याची बॅच आहे, फक्त फीस 299 आहे. आता ही बॅच चालती कशी ते डिटेलमध्ये पाहू. बरं, ही मेंटरशिप बॅच चालती कशी? एक साथ सगळे व्हिडिओ लेक्चर याच्यावर अपलोड केले जात नाही, तर ही एक प्रकारची विज्ञानाची शिकवणी आहे. त्याच्यामध्ये काय होतं तर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ लेक्चर रिलीज केलं जातं, ते तुम्ही पाहायचं 30 ते 35 मिनिटांमध्ये. त्याच्यानंतर त्याच्यावरच्या ज्या शॉर्ट नोट्स आहे किंवा नोट्स आहे पीडीएफ फॉर्मॅटमधल्या, त्या तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. आणि इथंच नाही संपत, ॲपला व्हिडिओ लेक्चर टाकून माझी रिस्पॉन्सिबिलिटी संपत नाही, कारण मला माहिती मुलं किती ते पाहतात आणि त्याच्यामुळे माझी रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडून ती करून घ्यायची आहे. म्हणून रोज रात्री 9:45 वाजल्यापासून 10:30 पर्यंत या विज्ञानाचा जो विषय, आज जो टॉपिक आहे तो परत एकदा माझ्याकडून शिकवला जातो.
क्लास झाल्यावर माझी मेंटरशिप बॅच संपते का? नाही. जो टॉपिक तुम्ही आज वाचलाय, जो टॉपिक मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेला आहे, ज्या टॉपिकच्या तुम्ही नोट्स वाचलेल्या आहे, त्याच टॉपिकवर 25 प्रश्नांची PYQ 20 ते 25 प्रश्नांची एक टेस्ट सिरीज असते, ती रिलीज केली जाते. ती कंप्लीटली मागच्या PYQला धरून किंवा संभाव्य असे प्रश्न असतात जे पेपरला विचारले जाऊ शकतात, अशी टेस्ट सिरीज लगेच इमिजिएटली रिलीज केली जाते. ती टेस्ट सिरीज तुम्हाला सोडवायची असती. बरं, टेस्ट झाल्यावर संपलं का? बिलकुल नाही. तर मुलांसाठी सेपरेट असा मावळा ग्रुप आणि मुलींसाठी सेपरेट असा जिजाऊ ग्रुप तयार केलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही तुमचा एखादा जोडीदार शोधायचा आणि जे आपण शिकलेलो आहे त्याचं ग्रुप डिस्कशन करायचं. मित्रांनो, एक सांगतो, 6-7 घंटे वाचणं आणि अर्धा घंटे ग्रुप डिस्कशन करणं सारखंच वेटेज आहे. ग्रुप डिस्कशनमुळे आपल्याला कळते की आपल्याला किती समजलेलं आहे. बरं, विज्ञान झाल्यावर माझी मेंटरशिप बॅच संपली का? बिलकुल नाही. तर सोपे सब्जेक्ट जसे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र याच्यामध्ये अभ्यास कसा करायचा, टॉपिक वाईज रोज लेक्चर होतात टेलिग्राम चॅनलवर आणि सोबतच त्याच टॉपिक वाईज रोजच्या रोज टेस्ट सुद्धा रिलीज होत असतात. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे माझ्याकडून असणारे कॉम्प्लिमेंटरी सब्जेक्ट आहे. प्रयत्न फक्त एवढाच आहे की तुम्हाला सोप्या सब्जेक्टमध्ये स्ट्रॅटेजी युक्त अभ्यास करता आला पाहिजे, सायकल चालवता आली पाहिजे. आणि या संपूर्ण कोर्सची फीज आहे फक्त 299. संपूर्ण कोर्स आहे 3 महिन्याचा, म्हणजे ₹100 प्रति महिना. मग वाट कशाला पाहताय, लगेच जॉईन करा. मग ही 0 टू हिरो बॅच जॉईन करण्यासाठी सरळ सरळ मला 9657003561 वर फोन करायचा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करायचा. आणि ऍपची जी लिंक आहे ती मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, प्लस माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आता वाट पाहू नका. तुमची तयारी आहे मन लावून अभ्यास करायची आणि माझी तयारी आहे मन लावून शिकवायची. चला तर मग भेटू आपल्या 0 टू हिरो मेंटरशिप बॅच मध्ये. जमतो का पुढचा प्रश्न? मित्रांनो, आपल्याला इतिहास PYQ अनालिसिस करता करता त्याचा पॅटर्न पाठच करून टाकायचा आहे. ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित संस्था, त्याच्याशी संबंधित सुधारक, 1857 मध्ये महाराष्ट्रातल्या लोकांचं कार्य आणि महत्वाचे वृत्तपत्र आणि 1885 मध्ये काँग्रेसची झालेली स्थापना, या सगळ्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो आणि सेम प्रश्न विचारलाय वृत्तपत्रावर. एकदा प्रश्न वाचून घ्या, आपण कॉन्सेप्ट पक्का करू. तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त याचा स्क्रीनशॉट घ्या आणि 2 ते 3 वेळेस वाचून घ्या, कॉन्सेप्ट पक्का होऊन जाणार. मी समाधान महाजन सरांचं, गाठाळ सरांचं, त्याच्यानंतर 11वी इतिहासाचं जे जुनं पुस्तक आहे आणि कटारे सर जे आहे यांच्या पुस्तकांचा संदर्भ किंवा रेफरन्स म्हणून वापर करत आहे आणि त्याच्यातूनच ही सगळी माहिती गोळा केलेली आहे. मी आत्ताच 2 मिनिटापूर्वी तुम्हाला बोललो होतो की आयोगाचा पॅटर्न लक्षात घ्या आणि पॅटर्न मधला माइलस्टोन लक्षात घ्या, आणि तो माइलस्टोन आहे काँग्रेसची स्थापना 1885 आणि त्याच्यामधल्या डिटेल काही गोष्टी, त्याच्यावरच आधारित हा प्रश्न आहे. 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर होते बद्रुद्दीन तय्यबजी. चला कॉन्सेप्ट पक्का करू. आयोगाच्या दृष्टीनं महत्वाचा इतिहासातला टप्पा म्हणलं तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि त्याची महत्वाची अधिवेशनं. 1887 मध्ये मद्रास अधिवेशन झालं होतं, त्याचे अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी. वैशिष्ट्य म्हणजे हे काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते आणि या अधिवेशनात त्यांनी मुस्लिम समाजाला मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये सामील होण्यासाठी आव्हान केलं होतं. इतरही काही महत्वाचे अधिवेशन जर सांगायचं झालं तर 1885 मध्ये पहिलं अधिवेशन भरलं होतं मुंबईला गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये. याचे अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी आणि या अधिवेशनाला एकूण 72 प्रतिनिधी उपस्थित राहिले होते. सगळ्यावर प्रश्न आलेला आहे. 1886 मध्ये दुसरं अधिवेशन झालं कलकत्त्याला, अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी, हे पहिले पारशी अध्यक्ष होते. त्याच्यानंतर 1887 ला मद्रासमध्ये बद्रुद्दीन तय्यबजी यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन पार पडलं होतं. 1888 ला चौथं अधिवेशन पार पडलं अलाहाबादला, याचे अध्यक्ष होते जॉर्ज यूल. वैशिष्ट्य म्हणजे पहिले ब्रिटिश युरोपियन अध्यक्ष आपल्याला म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसला लाभले होते. चला पहा बरं, जमतो का पुढचा प्रश्न? इतिहासाचा पॅटर्न जर पक्का करायचा असेल ना तर फक्त मैलाचे दगड माइलस्टोन लक्षात ठेवा. त्यातलाच हा माइलस्टोन काय तर भारताच्या इतिहासामध्ये इंग्रजाद्वारे केले गेले महत्वाचे कायदे, ते एका साईडला दिलेले, दुसऱ्या साईडला तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहे. घाबरू नका, डिटेलमध्ये आपण कॉन्सेप्ट पक्का करणार आहोत. चला मग आता वळू कॉन्सेप्टकडे. हा प्रश्न ऍक्च्युअली मध्ये ना पॉलिटी किंवा राज्य घटनेमध्ये विचारला जातो आणि याच्यासाठी बेस्ट रेफरन्स बुक जर म्हणलं तर लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक. पण चला आपण हा प्रश्न पॉलिटी आणि इतिहास दोन्हीच्या दृष्टिकोनातून पाहू. कायदा कोणता कायदा आहे तर भारतीय सुशासनाचा कायदा 1858. कारण काय होतं तर 1857चा उठाव झाला होता, भारतीयांच्या मनात असंतोष होता, तो कमी करायचा होता. याच्यासाठी 1 नोव्हेंबर 1958 पासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि त्याच्यासाठीचा राणीचा जाहीरनामा लॉर्ड कॅनिंगने अलाहाबाद येथे वाचून दाखवला.
याच्यानुसार कंपनीची आता भारतातली सत्ता संपली होती आणि ती सत्ता ईस्ट इंडिया कंपनीकडं यांच्याकडून आता ब्रिटिश राजसत्तेकडे ट्रान्सफर झाली होती. याच कायद्यानुसार दुहेरी शासन पद्धती जी पिट्स इंडिया कायद्यानुसार लागू झाली होती, त्याच्यानुसार जे बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर हे जे दुहेरी प्रकार होते ना, हे दुहेरी शासन पद्धतीचे हे रद्द झाले. त्याच्यानंतर नवीन पद भारत मंत्र्यांचं तयार करण्यात आलं. याच्यानुसार ब्रिटिश मंत्रिमंडळामधल्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. पहिले भारत मंत्री म्हणून लॉर्ड स्टॅनली यांनी शपथ घेतली आणि यांच्या मदतीसाठी 15 सदस्यांचे इंडिया काउन्सिल सुद्धा स्थापन करण्यात आले. त्याच्यानंतर नवीन पदनाम म्हणजे व्हॉइसराय यांचा जन्म झाला. पहिले गव्हर्नर जनरल जे होते त्यांना आता व्हॉइसराय म्हणलं जाऊ लागलं आणि हे थेट राणीचा किंवा राजाचा प्रतिनिधी म्हणून काम करायला लागले. याच्यानुसार पहिला व्हॉइसराय ठरला लॉर्ड कॅनिंग आणि शेवटचा गव्हर्नर जनरल सुद्धा ठरला लॉर्ड कॅनिंग. राणीच्या जाहीरनाम्याचे मुख्य आश्वासन काय होतं की याच्यानंतर आता साम्राज्य विस्तार बंद केला जाईल, संस्थानांचे विलिनीकरण थांबवलं जाईल, दत्तक हक्क मान्य केले जातील, आम्ही धार्मिक तटस्थता बाळगू आणि त्याच्यानंतर गुणवत्तेनुसारच नोकऱ्या दिल्या जातील. हे काही जाहीरनाम्यातले प्रमुख वैशिष्ट्य होती. दुसरा महत्वाचा कायदा म्हणलं तर 1909चा नेहमी आयोग प्रश्न विचारतो बरं का. 1909चा भारतीय परिषद कायदा, ज्याला आपण मोर्ले मिंटो सुधारणा ऍक्ट सुद्धा म्हणतो. उद्देश काय होता तर मवाळ नेत्यांना खुश करायचं आणि जे वाढते क्रांतिकारी चळवळी होता त्यांना दाबून टाकायचं. थोडक्यात फोडा आणि झोडा या कूटनीतीचा वापर करायचा. भारत मंत्री लॉर्ड मोर्ले आणि व्हॉइसराय लॉर्ड मिंटो यांनी या कायद्याची रूपरेषा तयार केली होती, म्हणून या कायद्याला मोर्ले मिंटो सुधारणा कायदा म्हणून सुद्धा म्हणलं जातं. या कायद्याचं प्रमुख वैशिष्ट्य असं की पहिल्यांदाच मुस्लिम धर्मियांसाठी स्वतंत्र असे मतदारसंघ मंजूर करण्यात आले. म्हणजेच फोडा आणि झोडा या कूटनीतीचा अवलंब सुरू झाला आणि परिणामतः भारतात अधिकृतपणे जातीयवादाची बीज रोवली गेली आणि त्याच्यामुळेच लॉर्ड मिंटो याला भारतातल्या जातीय मतदारसंघाचा जनक म्हणलं जातं. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे केंद्रीय आणि प्रांतिक कायदे मंडळाचा विस्तार करण्यात आला. याच्यामध्ये केंद्रीय कायदे मंडळातली जी सदस्य संख्या होती ती 16 वरून 60 करण्यात आली. इतर महत्वाचं जर का सांगायचं झालं तर भारतीयांना सुद्धा कार्यकारी म्हणजे एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये प्रवेश देण्यात आला. व्हॉइसरायच्या कार्यकारी परिषदेत नियुक्त होणारे पहिले भारतीय होते सत्येंद्र सिन्हा, ज्यांची विधी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. भारत मंत्र्यांच्या काउन्सिलमध्ये के.जी. गुप्ता आणि सय्यद हुसेन बिलग्रामी यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे किंवा होती. याच्यावर नेहमी प्रश्न आयोग विचारतो बरं का, त्याच्यामुळे डिटेलमध्ये ऐका, व्यवस्थित ऐका. त्याच्यानंतर सदस्यांचे अधिकार सुद्धा वाढवण्यात आले. आता सदस्यांना अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा, पुरवणी प्रश्न विचारण्याचा अधिकार देण्यात आला, पण अजून पण मतदानाचा हक्क नव्हता. पुढचा महत्वाचा कायदा म्हणजे 1919चा भारत सरकारचा कायदा. याची रूपरेषा मॉन्टेग्यू चेम्सफर्ड यांनी केली होती, म्हणून या कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफर्ड ऍक्ट असं सुद्धा म्हणलं जातं. याच्यामध्ये मॉन्टेग्यू होते भारत मंत्री आणि चेम्सफर्ड होते व्हॉइसराय. ऍक्च्युली कारण काय होतं तर पहिल्या महायुद्धामध्ये भारतीयांचं सहकार्य मिळवण्यासाठी ऑगस्ट 1917 मध्ये ब्रिटिशांनी आम्ही जबाबदार शासन पद्धती निर्माण करू असं सांगितलं आणि या घोषणेच्या अंमलबजावणीसाठीच 1919चा कायदा आला. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्रमुख बदल काय झाला तर प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धतीची सुरुवात झाली. पेपरला नेहमी येतं बरं का. प्रांतात द्विदल शासन पद्धतीची सुरुवात कोणत्या कायद्यानुसार झाली तर 1919च्या. आता द्विदल शासन पद्धती होती काय, जसं महाराष्ट्रामधलं जी प्रांतामध्ये आपलं विधानमंडळ जे आहे बरोबर आहे, तसं त्या काळात सुद्धा महाराष्ट्रात विधानमंडळ होतं, प्रत्येक प्रांतात होतं. तर या प्रांतामध्ये प्रांतिक पातळीवर जे काही विषय होती त्याची 2 गटात विभागणी करण्यात आली. पहिलं राखीव विषय आणि दुसरं सोपीव विषय. राखीव विषय म्हणजे महत्वाचे विषय जसं महसूल, पोलीस, न्याय, वित्त आणि याची जबाबदारी गव्हर्नर आणि त्याच्या कार्यकारी मंडळाकडे ठेवण्यात आली. म्हणजे मला ही सगळी त्याच्याकडेच ठेवण्यात आली आहे ना, दंडा त्याच्याच हातात. त्याच्यानंतर सोपीव विषय जे कमी महत्वाचे होते जसं शिक्षण, आरोग्य, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ह्यासारखे जे काही विषय होते हे विषय भारतीय मंत्र्यांकडे ठेवण्यात आले. त्याच्यानंतर
केंद्रीय पातळीवर 2 ग्रहांची स्थापना करण्यात आली. म्हणजे राज्यसभा आणि लोकसभेचा पाया या कायद्यानुसार घातला असं म्हणलं तरी गैर ठरणार नाही. याच्यामध्ये वरचे गृह, ज्याला राज्य परिषद काउन्सिल ऑफ स्टेट्स म्हणलं गेलं, याची स्थापना करण्यात आली, ज्याच्यामध्ये 60 सदस्य होते. केंद्रीय स्तरावर चाललाय सगळं आता. आणि खालचं गृह, ज्याला केंद्रीय विधानसभा म्हणजे आपण आज ज्याला लोकसभा म्हणून ओळखतो, त्याची स्थापना करण्यात आली. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की 1909 नुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. आता मात्र ह्या कायद्यानुसार शीख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन्स यांना सुद्धा स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलं. इंग्लंडला हाय कमिशनर नावाचं नवीन पद निर्माण करण्यात आलं. सोबतच लोकसेवा आयोग म्हणजे पब्लिक सर्व्हिस कमिशनची सुद्धा स्थापना करण्यात आली. भारतात मुलकी सेवांच्या भरतीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. ही तरतूद किंवा ह्याच कायद्यानुसार 1926 मध्ये ली कमिशनच्या शिफारशीनुसार प्रत्येक लाईन महत्वाची आहे, प्रत्येक लाईनवर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. 1926च्या ली कमिशनच्या शिफारशीनुसार केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. त्याच्यानंतर ह्या कायद्याच्या मूल्यमापन करण्यासाठी 10 वर्षांनी एक आयोग नेमण्याची सुद्धा तरतूद करण्यात आली. त्याच्यानुसारच 1927 मध्ये सायमन कमिशन भारतात आलं होतं. पहा बरं किती डिटेलमध्ये कॉन्सेप्ट पक्का करतोय. तुम्हाला वाटत असेल मी वेळ जास्त घेतोय, पण मित्रांनो प्रामाणिक प्रयत्न हाच आहे की जिथं आयोग सारखं जातं ना तिथं डिटेलमध्ये कॉन्सेप्ट पक्का करून द्यायचा. 1935चा भारत सरकारचा कायदा पार्श्वभूमी काय होती तर सायमन कमिशन जे 1927 ला आलं होतं त्याने आपला अहवाल दिला होता. तिन्ही गोलमेज परिषदांनी सुद्धा आपला अहवाल दिला होता आणि त्यातूनच नवीन कायदा 1935च्या कायद्याचा जन्म झाला होता. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या कायद्यानुसार ब्रिटिश प्रांत आणि भारतीय संस्थानांची मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती. पण हे संघराज्य कधीच अस्तित्वात आलं नाही, कारण संस्थानांना वाटलं तर संघराज्यात सामील व्हा, नाही तर होऊ नका अशी तरतूद करण्यात आली होती. संस्थानं कधी संघराज्यात सामील झालीच नाही, त्याच्यामुळे हे कधी संघराज्य अस्तित्वात आलंच नाही. दुसरं म्हणजे प्रांतिक स्वायत्तता. 1919च्या कायद्यानं प्रांतामध्ये जी काही द्विदल शासन पद्धती सुरू करण्यात आली होती ती रद्द करण्यात आली. आयोग नेहमी विचारतं कोणत्या कायद्यानुसार सुरू झाली आणि कोणत्या कायद्यानुसार रद्द झाली. ती 1935च्या कायद्यानुसार प्रांतामधली द्विदल शासन पद्धती रद्द झाली होती. प्रांतांमध्ये द्विदल शासन पद्धती रद्द केली, पण केंद्रामध्ये मात्र द्विदल शासन पद्धती सुरू करण्यात आली. प्रांतामधून काढून घेतलेली द्विदल शासन पद्धत केंद्रीय पातळीवर लागू करण्यात आली. त्याच्यानंतर याच्यानुसार विषयांची विभागणी म्हणजे कामाच्या विषयांची विभागणी 3 गटात करण्यात आली. पहिलं केंद्र सूची, दुसरं प्रांतिक सूची आणि तिसरं समवर्ती सूची. केंद्र सूचीमध्ये 59 विषय, प्रांतिक सूचीमध्ये 54 विषय आणि समवर्ती सूचीमध्ये 36 विषय होते. शेषाधिकार व्हाईसरॉयकडे देण्यात आले होते. फेडरल कोर्ट आणि रिझर्व्ह बँकेची स्थापना सुद्धा याच कायद्यानुसार झाली. फेडरल कोर्ट दिल्लीला एका फेडरल कोर्टाची स्थापना करण्यात आली. 1 ऑक्टोबर 1937 पासून ते कार्यरत झाल्याने हे भारतातलं सर्वोच्च न्यायालय बनलं होतं. देशाच्या चलनावर आणि वित्त पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची सुद्धा स्थापना करण्यात आली 1 एप्रिल 1935 ला. याच कायद्यानुसार बर्मा म्हणजे म्यानमार भारतापासून वेगळा झाला आणि सिंध, ओरिसा नावाचे 2 नवीन प्रांत जन्माला आले. जेवढं जमल तेवढं मी डिटेल मुद्देसूद सांगायचा प्रयत्न करतोय. आयोग इथं नेहमी प्रश्न विचारतोय आणि आता खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट पक्का झाला. चला पाहू पुढचा प्रश्न. काय करा माहिती का, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. मी इथे ना कंपॅरिझन केलेलं आहे 4 कायद्यांचं, कामा येईल तुम्हाला लक्षात राहायला. चला पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न. 20 सेकंदाचा वेळ आहे. प्रश्न काय वाचून दाखवतो तुम्हाला की 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्यांविरुद्ध उठावात यश मिळण्याचं कारण कोणतं होतं. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 म्हणजेच ऑप्शन ए, बी आणि डी. उपक्रमशीलता आणि सहकार्य, संघटनांची शिस्त आणि हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य. चला पहा बरं जमतो का पुढचा प्रश्न. 20 सेकंदाचा वेळ आहे. काही नाही, एका साईडला तुम्हाला बंड दिलेले आहे, दुसऱ्या साईडला ठिकाणं दिलेले आहे. करू आपण याचं पण कॉन्सेप्ट पक्का, टेन्शन घेऊ नका. चला प्रश्न काय आहे तर तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1. कसं ते आता पाहू.
मित्रांनो, ग्रुप सी घ्या, ग्रुप बी घ्या, राज्यसेवा घ्या, कुठलीही एक्झाम घ्या, विज्ञानाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. विज्ञान जर बायपास केलं तर तुम्हाला परीक्षा पास होणं अवघड होऊन बसतंय आणि त्याच्यामुळे आजकाल जे विज्ञान आहे ते स्टेट बोर्डकडून एनसीईआरटीकडे झुकत चाललेलं आहे. सामान्य मुलांना एनसीईआरटी विज्ञान समजणं अवघड आहे आणि प्रामाणिक प्रयत्न म्हणून मी सगळे एनसीईआरटी आणतोय मराठीमध्ये. आपल्याला काहीच करायचं नाही. आपल्याला 0 to 0 बॅच जॉइन करायची आहे. 3 महिन्याची ही बॅच आहे. फक्त फीस 299 आहे. आता ही बॅच चालती कशी ते डिटेलमध्ये पाहू. बरं, ही मेंटरशिप बॅच चालती कशी? एक साथ सगळे व्हिडिओ लेक्चर याच्यावर अपलोड केले जात नाही. तर ही एक प्रकारची विज्ञानाची शिकवणी आहे. त्याच्यामध्ये काय होतं, तर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ लेक्चर रिलीज केलं जातं. ते तुम्ही पाहायचं 30 ते 35 मिनिटांमध्ये. त्याच्यानंतर त्याच्यावरच्या ज्या शॉर्ट नोट्स आहे किंवा नोट्स आहे पीडीएफ फॉर्मॅटमधल्या, त्या तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. आणि इथंच नाही संपत. ॲपला व्हिडिओ लेक्चर टाकून माझी रिस्पॉन्सिबिलिटी संपत नाही, कारण मला माहिती आहे मुलं किती ते पाहतात आणि त्याच्यामुळे माझी रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडून ती करून घ्यायची आहे. म्हणून रोज रात्री 9:45 वाजल्यापासून 10:30 पर्यंत या विज्ञानाचा जो विषय, आजचा जो टॉपिक आहे, तो परत एकदा माझ्याकडून शिकवला जातो. क्लास झाल्यावर माझी मेंटरशिप बॅच संपते का? नाही. जो टॉपिक तुम्ही आज वाचलाय, जो टॉपिक मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेला आहे, ज्या टॉपिकच्या तुम्ही नोट्स वाचलेल्या आहे, त्याची त्याच टॉपिकवर 25 प्रश्नांची पीवायक्यू 20 ते 25 प्रश्नांची एक टेस्ट सीरीज असते. ती रिलीज केली जाते. ती कंप्लीटली मागच्या पीवायक्यूला धरून किंवा संभाव्य असे प्रश्न असतात जे पेपरला विचारले जाऊ शकतात. अशी टेस्ट सीरीज लगेच इमिडिएटली रिलीज केली जाते. ती टेस्ट सीरीज तुम्हाला सोडवायची असती. बरं, टेस्ट झाल्यावर संपलं का? बिलकुल नाही. तर मुलांसाठी सेपरेट असा मावळा ग्रुप आणि मुलींसाठी सेपरेट असा जिजाऊ ग्रुप तयार केलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही तुमचा एखादा जोडीदार शोधायचा आणि जे आपण शिकलेलो आहे त्याचं ग्रुप डिस्कशन करायचं. मित्रांनो, एक सांगतो, 6-7 घंटे वाचून आणि अर्धा घंटे ग्रुप डिस्कशन करणं सारखंच वेटेज आहे. ग्रुप डिस्कशनमुळे आपल्याला कळते की आपल्याला किती समजलेलं आहे. बरं, विज्ञान झाल्यावर माझी मेंटरशिप बॅच संपली का? बिलकुल नाही. तर सोपे सब्जेक्ट जसे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र याच्यामध्ये अभ्यास कसा करायचा? टॉपिक वाईज रोज लेक्चर होतात टेलिग्राम चॅनलवर आणि सोबतच त्याच टॉपिक वाईज रोजच्या रोज टेस्ट सुद्धा रिलीज होत असतात. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे माझ्याकडून असणारे कॉम्प्लिमेंटरी सब्जेक्ट आहे. प्रयत्न फक्त एवढाच आहे की तुम्हाला सोप्या सब्जेक्टमध्ये स्ट्रॅटेजी युक्त अभ्यास करता आला पाहिजे, सायकल चालवता आली पाहिजे. आणि या संपूर्ण कोर्सची फीस आहे फक्त 299. संपूर्ण कोर्स आहे 3 महिन्याचा, म्हणजे ₹100 प्रति महिना. मग वाट कशाला पाहताय? लगेच जॉइन करा. मग ही 0 to Hero बॅच जॉइन करण्यासाठी सरळ सरळ मला 9657003561 वर फोन करायचा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करायचा. आणि ॲपची जी लिंक आहे ती मी ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्लस माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता वाट पाहू नका. तुमची तयारी आहे मन लावून अभ्यास करायची आणि माझी तयारी आहे मन लावून शिकवायची. चला तर मग भेटू आपल्या 0 to Hero मेंटरशिप बॅचमध्ये. जर का तुम्हाला 1857 वर प्रश्न आला ना, तर तो राष्ट्रीय पातळीवरचा राहणार. पण कंबाईनला जर का प्रश्न आला ना, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काय योगदान राहिलं होतं 1857च्या उठावात, त्याच्याबद्दलचे प्रश्न येणार आणि त्याचाच हा प्रश्न आहे त्याच प्रकारचा. पहा बरं, प्रश्न काय आहे? तर प्रश्न आहे की टिंबटिंब या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता. त्याचं नाव होतं चार्ल्स फोजेट. कसं ते आता पाहू.